जगद्गुरु तुकोबारासारखा विद्वान माणूस पाहिला का तुम्ही? अरे तुकाराम महाराज सहज बोलायला लागले तर त्यांच्या घरी वेदांत पाणी वाहतो. तुका सहज बोले वाणी तया घरी वेदांत वाहे पाणी. तुकाराम महाराज सहज बोलायला लागले तर त्यांच्या घरी वेदांत पाणी वाहतो. एवढी योग्यता तुकाराम महाराजांची. पण ते तुकाराम महाराज स्वतःविषयी बघा काय बोलतात. देवा मी अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. आता तुकाराम महाराज मतिमंद येतोय. अरे जे सहज बोलायला लागले तर त्यांच्या मुखातून वेद बाहेर पडतो. तो माणूस कुठं मतिमंद असू शकतो? ज्ञानोबराय सहज बोलायला लागले तर त्याच्या मुखातून ज्ञानेश्वरी बाहेर पडू शकते. तो मनुष्य काय मूर्ख असू शकतो? ज्ञानोबराय मूर्ख नाहीत पण स्वतःला मूर्ख म्हणून घेतात. तुकाराम महाराज मतिमंद नाहीत पण स्वतःला मतिमंद म्हणून घेतात. का? ही संतांची नम्रता आहे. कारण ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान असतं त्याच्या जीवनामध्ये नम्रता येते. ते लोक ज्ञान आपली योग्यता झाकून ठेवतात. ज्याच्याकडे पुष्कळ ज्ञान आहे ते लोक आपला अधिकार झाकून ठेवतात. पण अर्ध्या हळकुंडाने पिवळी झालेली माणसं जे असतात ना त्यांना आपलं ज्ञान दाखवण्याची लय हुटहुटी असते. जर तुम्ही एखाद्या नदीवरती गेलात तर जिथं फार खोल पाणी असतं त्या डावामध्ये बुडबुड बुडबुड आवाज येतो का? नाही येत. पण जिथं उतार असतो ना, उतार गुडघ्या इतकंच पाणी असतं ते पण बडबड 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 वाजत राहत. जिथं खोल पाणी आहे तो समुद्र अथांग शांत गंभीर असतो. पण जिथं ईदभरच पाणी असतं ते बडबड 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 वाजत राहतं. भात जोपर्यंत शिजला नाही तोपर्यंतच बडबड करतो आणि एकदा का शिजला की तो भात शांत बसतो. तसा जोपर्यंत माणसाला परिपूर्ण ज्ञान होत नाही ना तोपर्यंतच माणूस बडबड करतो आणि एकदा का त्याला परिपूर्ण ज्ञान झालं की तो माणूस शांत बसत असतो. विठाला विठाला हे नाही कळलं. माता माऊलीवर तुमच्या अनुभवाचं उदाहरण सांगतो. आता उन्हाळ्याचे दिवस चालूच आहेत पण तुमच्या भागामध्ये जरा भरपूर पाणी म्हणून तुमच्याकडे पण सांगतो. जुन्या काळातलं उदाहरण आहे तुम्हाला कळावं म्हणून सांगतो. जर समजा तुमच्या नळाला यायनं पाणी बंद झालं, तुमच्या घरातलं सगळं पाणी संपलं आणि पाणी आणण्याकरता तुम्ही 1 किलोमीटर विहिरीवर गेल्या. कळतंय मी काय सांगतोय? 1 किलोमीटर विहिरीवर पाणी आणण्याकरता गेल्या आणि विहिरीमध्ये गेल्याच्या नंतर त्या विहिरीतलं पाणी तुम्ही काढलं पाहुऱ्याने वर आणि अर्ध भांडं भरलं. कळतं ना? अर्धा हंडा भरला आणि डोक्यावर चुंबळ वगैरे काही नाही घेतले. तसाच अर्धा हंडा उचलला डोक्यावर घेतला आणि तुम्ही घरी यायला निघाल्या. काय होतं? बडबड बडबड वाजतो. ते डवळतं आणि डवळून काय होतं मग ते पाणी अंगा उडतं की नाही? साडी कशी असते? पॉलिस्टरची. आणि एकदा का पॉलिस्टर भिजलं तर चालता येतं का? नाही चालता येत. आणि जर ते पॉलिस्टर भिजलं आणि चालता चालता जर पाय गुतला साडीत आणि माऊली जर पडली तर दात बाहेर येतील की नाही? का घडलं असं? अर्धा हांडा डोक्यावरती घेतला, पाडण्याला कारणीभूत ठरला. पण आता बघा तुम्ही विहिरीव पाणी आणण्याकरता गेला, हंडा पूर्ण भरला, तुमच्या डोक्यावरती चुंबळ ठेवली. चुंबळ समजते ना? डोक्यावर चुंबळ ठेवली आणि मग ती माता माऊलीला सांगितलं आता घ्या बरं भांडं. ती भरलेलं भांडं घेते, त्याच्यावर अजून एक कळशी ठेवते, एक कमरेवर घेते, एक हातात घेते आणि 2-3 भांडे घेऊन ती घरी येते की नाही? बघा पूर्ण भांडं भरलं. ती माता माऊली 2-4 भांडे घेऊन घरी आली. अर्ध भांडं भरलं ते पाडण्याला आणि दात काढण्याला कारणीभूत ठरलं. म्हणजे पूर्ण भांडं भरलं की ते शांत राहतं आणि अर्ध भांडं भरलं की ते ढवळत असतं. तसं ज्याला थोडंसं ज्ञान प्राप्त झालं ते बडबड करीत असतं आणि ज्याला पूर्ण ज्ञान प्राप्त झालं तो माणूस शांत बसत असतो. विठाला 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 विठाला. मी कशा करता सांगतो ऐका. या जगामध्ये ज्ञानी लोक कमी नाही आहेत, पुष्कळ ज्ञानी आहेत. पण काही लोकांना ज्ञानाचा अहंकार होत असतो. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठी. ज्ञान झालं की माणसाला अहंकार येतो. ऐका कुणाला अहंकार येतो बघा, आमच्यावरच घ्या. ज्या माणसाला ज्ञानेश्वरी पाठ झाली, ज्या माणसाला गाथा पाठ झाला, ज्याला चांगलं कीर्तन करता यायला लागलं, लोक फोन करायला लागले महाराज आमच्याकडे कीर्तनाला या, लगेच त्याला अहंकार येतो. तो म्हणतो येतो कीर्तन, आपण किती देता? आला का नाही अहंकार? ज्ञान आलं की माणसाकडे अहंकार येत असतो. पण ज्या व्यक्तीकडे ज्ञान आलं अहंकार आला नाही तो माणूस नाही, तो माणूस संत आहे.